हॅलो नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही रांगोळीने झालेली आहे। तर आजची रांगोळीनं मी संध्याकाळच्या वेळेस काढते, कारण की आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री ही ची पूजा जी असते ना ती प्रदोष काळातच केलेली चांगली असते। सो माझ्या पूजेची सुरुवात ही रांगोळीपासून झालेली आहे। कोणताही सण असो, तुम्हाला तर माहितीच आहे की रांगोळीशिवाय तो अपूर्णच आहे। इतर वेळी आपण रोजच आपल्या दारासमोर रांगोळी काढतच असतो, पण सणावाराला अतिशय उत्साहाने आणि काहीतरी वेगळ्या प्रकारची रांगोळी आपण काढण्याचा प्रयत्न करत असतो। तोच प्रयत्न आज माझा चालू आहे। मी महाशिवरात्री निमित्ताने ना पिंड म्हणजे शिवलिंग जे असतं ना त्याची रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते। सकाळीच लवकर उठून छानशी फ्रेश वगैरे झालेली आहे आणि आमच्या इथे जवळच एक संगमेश्वर मंदिर म्हणून आहे, तिथे दर्शन वगैरे करून आलो। जमलंच तर त्याचा पण व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेल। आणि तिकडे आम्ही म्हणजे 10 वाजता गेलेलो, तर 3:45च्या सुमारास घरी आलो 4 वाजता। आणि त्यानंतर मग मी संध्याकाळच्या वेळेला आपली पूजा मांडायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे शंकर भगवानचा अभिषेक वगैरे। पुढे तर तुम्हाला दिसेलच की मी कशा पद्धतीने अभिषेक वगैरे केला ते। सो आता माझी रांगोळी सुद्धा काढून झालेली आहे आणि मी आता हळदीचं लेपन करायला घेत आहे। तर माझा हा उंबरठा जो आहे ना तो दगडाचा आहे, चिकना जो ओटा असतो किचन ओट्याला जो दगड आपण वापरतो ना त्या टाईपचा आहे। तर याच्यावरती लेपन असं व्यवस्थित बसतच नाही, त्यामुळे हातानेच लावण्याचा प्रयत्न करतेय। पण मला माझ्या मनासारखं लेपन आहे ना माझ्या उंबरठ्याला कधीच होत नाही। आणि आता रेंटचं घर असल्यामुळे मी इथे उंबरठा जो आहे ना तो लाकडी सुद्धा बसवून घेऊ शकत नाही, जो आहे त्याच्यावरतीच आपल्या मनोभावाने पूजा करायची। सो अशा पद्धतीने मी लेपन करून घेतलं आणि त्यानंतर मस्त असे छानशी त्यावरती फुलं ठेवून घेते। आणि माझा जो एंट्रन्स आहे किंवा दरवाजाची जी दिशा आहे, दरवाजाची जी बाजू आहे ती मस्त अशी सुशोभित करून घेत आहे, कारण की इथूनच आपली पॉझिटिव्ह एनर्जी येत असते। त्यामुळे आपला जो दरवाजा एकदम छान असा सणासुदीला प्रसन्न असा केला ना तर घरामध्ये अगदी पॉझिटिव्ह एनर्जी येत असते। तुम्ही जर उंबरठ्याला लेपन करत नसाल ना तर नक्की करून बघा, तुम्हाला खरंच अनुभव येईल की उंबरठ्याला जेव्हा आपण हळदीचं लेपन करतो ना तेव्हा खरंच घरामध्ये अतिशय प्रसन्न वातावरण असतं। दिवसभर आपल्याला खरंच खूप प्रसन्न असं फील होत असतं। इतर वेळी मी सकाळीच लेपन करते, कधी मंगळवारी कधी गुरुवारी असं लेपन असतं माझं, पण ह्या सकाळी करते। आणि शिवाय पण आज महाशिवरात्र आहे आणि प्रदोष काळामध्ये मला पूजा करायची आहे। सो उंबरठ्याला लेपन करूनच पूजेची सुरुवात करत असते। तर मग आज मी संध्याकाळी लेपन केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर असा माझा उंबरठा वाटतोय आणि कितीही सजवा कमीच वाटतो, किती फुलांनी सजवू असं होत असतं। आणि मग नंतर मी माझ्या उंबरठ्याच्या दरवाजाच्या एंट्रन्सच्या पायासुद्धा पडून घेते। तर अशा पद्धतीने माझा उंबरठा छानपैकी दिसत आहे। तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की माझा जो दरवाजाचा एंट्रन्स आहे किंवा उंबरठा आहे तो तुम्हाला कसा वाटला। तर चला आता आपण पुढच्या पूजेची तयारी करायला घेऊया। तर आता मी काय करणार आहे, शिवलिंग हे मी घरीच बनवणार आहे, पार्थिव शिवलिंग म्हणतात त्याला। तर सगळ्यात आधी माती आणलेली होती, कालच ती चाळून वगैरे ठेवली, छान गाळून सगळं केर कचरा काढून घेतला त्यामधला। आणि त्यामध्ये मी 3 वस्तू ॲड केलेल्या आहेत, ते म्हणजे गुलाब पाणी, आपलं साधं पाणी आणि दूध। इथे गोमूत्राचा सुद्धा आपण यूज करू शकतो, म्हणजे ही माती आपल्याला पवित्र करून घ्यायची असते। तर पण माझ्याकडे गोमूत्र अवेलेबल नव्हतं, मला मिळालंच नाही गोमूत्र, त्यामुळे मी ह्या 3 वस्तू टाकून मातीचा छानसा असा गोळा तयार करून घेतला। आणि मला जमेल तसं, ज्या पद्धतीने होईल तसं मी शिवलिंग इथे तयार करण्याचा प्रयत्न करते आहे। माझ्या देव्हाऱ्यामध्ये ऑलरेडी एक शिवलिंग आहे, पण महाशिवरात्रीला असं पार्थिव शिवलिंग आपल्या हाताने बनवून जेव्हा आपण त्याची पूजा करतो ना तर त्याचं फळ आपल्याला म्हणजे दुपटीने आपल्याला मिळत असतं। तर इतकं खास मला शिवलिंग बनवता येत नाही, पण त्यातल्या त्यात मी प्रयत्न केलेला आहे।
आणि मी हे पार्थिव शिवलिंग आहे ना मागच्या 2 वर्षापासून करते, घरीच शिवलिंग तयार करते अशा पद्धतीने आणि त्याची पूजा करत असते। तर बघा तुम्ही किती छान असं शिवलिंग तयार झालेलं आहे। त्यावरती नंतर मग देव्हाऱ्याजवळ आणून फुलांनी मस्त सजावट केली। आपल्या शिवशंकर भगवानना तर आपल्याला माहितीच आहे की व्हाईट कलर किंवा सफेद फुलं खूप प्रिय आहे, त्यामुळे मी पूर्ण सफेद फुलांनीच माझा देव्हारा पूर्ण सजवला। शिवलिंगाचं ताटसुद्धा, ज्या ताटामध्ये शिवलिंग ठेवलेलं आहे ते ताटसुद्धा मस्त असं व्हाईट फुलांनी सजवून घेतलं आणि घरामध्ये पूजेच्या ज्या पण वस्तू होत्या त्या सगळ्या एका ताटात काढून घेतल्या। कारण कसं आहे, शिवलिंगाची पूजा करायला बसेल त्यावेळेस सारखं उठावं लागणार नाही मला, त्यामुळे सगळ्या ताटात त्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत। आणि सगळ्यात आधी सगळी पूजा करायच्या आधी आपण गणपतीची स्थापना करत असतो। गणपतीच्या पूजेने आपल्या कोणतीही पूजेची सुरुवात करत असतो, त्यामुळे आधी देव्हाऱ्यातल्या गणपतीची पूजा करून घेतली, त्याची स्थापना करून घेतली। त्यानंतर माझ्या देव्हाऱ्यामध्ये जे शिवलिंग आहे ना, तर हे त्रिमुखी शिवलिंग आहे, वरती त्याला नाग आहे, खूप छान शिवलिंग आहे हे। तर आधी सगळ्यात आधी त्या शिवलिंगाची सुद्धा मी अभिषेक वगैरे करून घेतला। फूल, धूप, दीप वगैरे दाखवून आधी त्या शिवलिंगाची पण स्थापना करून घेतली। कोरड्या कपड्याने वगैरे पुसून घेतलं आणि मग त्यानंतर आपलं जे पार्थिव शिवलिंग आहे त्याची पूजा करायला घेतली। नैवेद्यामध्ये मी केळीचा प्रसाद ठेवलेला आहे आणि केळीच्या प्रसादाला सुद्धा पाणी दाखवून हळद कुंकू लावून नैवेद्य दाखवलेला आहे। आणि आता शेवटी मी आपली पार्थिव शिवलिंगाची पूजा करायला घेतलेली आहे, म्हणजे अभिषेक करायला घेतलेला आहे। तर आता अभिषेकमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे आणि पंचामृत घेतलेलं आहे, मध घेतलेला आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींनी आपण पार्थिव शिवलिंगाची अभिषेक करत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उसाचा रस, जर उसाचा रस सुद्धा त्या दिवशी पार्थिव शिवलिंगाने अभिषेक करायचा असतो। जे काही आपल्यावरती कर्ज वगैरे असेल ना, तर ते लवकरात लवकर कमी होण्याचा प्रयत्न होत असतो। त्यानंतर मग मी कालभैरव अष्टक वाचलं, पुरुष सूक्त वाचलं। तर अशा पद्धतीने मी साध्या भोळ्या पद्धतीने माझ्या महाशिवरात्रीची जी पूजा होती ना ती केलेली आहे। तर यामध्ये माझं काही चुकलं वगैरे असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा, पण मी अगदी साध्या भोळ्या पद्धतीनेच अशा पद्धतीने पूजा करत असते। त्यानंतर 108 ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा सुद्धा जाप केला, ओम नमः शिवाय या मंत्राचा पण जाप केला। सो अशा पद्धतीने साधी सिंपल पण एकदम मनापासून केलेली अशी ही माझी महाशिवरात्रीची पूजा कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि डिटेलमध्ये व्हिडिओ मी नाही शेअर केलेला, पूजेचा डिटेलमध्ये मी व्हिडिओ कधीच शेअर करत नसते, त्यासाठी खरंच मनापासून माफी मागते। नाहीतर कमेंट्समध्ये परत येतील की अशी कोणती पूजा असते, तू हेच नाही केलं, तू तेच नाही केलं। सगळं करते पण मी शूट वगैरे जास्त घेत नाही, पूजेचा शूट घ्यायला मला खरंच आवडत नाही। पण आता सणसूद आहे आणि त्या दिवशी मी काय केलं हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे आजचा व्हिडिओ पण खूप छोटा झालेला आहे। स्वतः फायनली माझी सगळं अभिषेक पूजा वगैरे झालेली आहे। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ साधा सिंपल असा बट खूप छान असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।